नमस्कार, मी राजरत्न जोंधळे. टॉप न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत. लोकसभा, विधानसभा आणि स्थानिक संस्थांच्या निवडणुकीसाठी इच्छुक उमेदवार उमेदवारी अर्ज दाखल करत असतात. एखाद्या उमेदवाराने उमेदवारी अर्ज दाखल केला पण त्याचा दुर्दैवाने मृत्यू झाला तर पुढे प्रक्रिया कशी पार पडते यावरचा टॉप न्यूज मराठीचा हा स्पेशल रिपोर्ट. निवडणूक प्रक्रियेदरम्यान उमेदवाराचा मृत्यू झाल्याच्या घटना अनेकदा घडल्या आहेत. नुकतंच उत्तर प्रदेशातील मोरादाबादमध्ये भाजपाचे उमेदवार कुंवर सुरवेश सिंग यांचा मतदान पार पडल्यानंतर एका दिवसानं मृत्यू झाला. निवडणूक आयोगाच्या नियमानुसार मतदान प्रक्रिया पार पडली असेल आणि त्यानंतर उमेदवाराचा मृत्यू झाला असेल तर निकाल लागेपर्यंत वाट पाहिली जाते. जर मतमोजणीनंतर दुसरा उमेदवार विजयी झाला तर पुन्हा निवडणुका घेण्याची गरज पडत नाही. पण जर मृत उमेदवारच विजयी झाला तर निवडणूक रद्द केली जाते आणि त्या जागेसाठी पुन्हा निवडणूक घेतली जाते. कारण अशा परिस्थितीत निवडून दिलेला उमेदवार लोकांचे प्रतिनिधित्व कायदा 1951च्या अनुच्छेद 151A नुसार अशा जागेवर निवडणूक आयोगाला 6 महिन्याच्या आत निवडणुका घ्याव्या लागतात. उमेदवाराने उमेदवारी अर्ज दाखल केला आणि त्यानंतर मतदान होण्याआधीच त्याचा मृत्यू झाल्यास निवडणूक आयोग काय निर्णय घेतो पाहूयात. उमेदवाराचा अर्ज दाखल करण्यात आल्यानंतर मृत्यू झाला असेल तसेच उमेदवारी अर्ज मागे घेण्याची तारीख उलटून गेली असेल तर अशा वेळी त्या जागेची निवडणूक रद्द केली जाते. उदाहरणार्थ, राजस्थानमधील 2023च्या विधानसभा निवडणुकीमध्ये काँग्रेसचे करणपूरचे उमेदवार गुरमीत सिंग कुन्नर यांचा मृत्यू झाला होता. त्यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला होता आणि अशा ठिकाणी एका नवीन तारखेला निवडणूक घेतली जाते जेणेकरून पक्षाकडून अन्य उमेदवाराला तिकीट देण्याची संधी मिळते. एखाद्या उमेदवाराचा मतदानापूर्वी किंवा मतदानाच्या नंतर मृत्यू झाल्यास त्याच्या मतदारावर तसेच पक्षावर अन्याय होऊ नये यासाठी निवडणूक आयोगाकडून काळजी घेतली जाते. अशाच महत्त्वपूर्ण बातम्यांसाठी पाहत राहा टॉप न्यूज मराठी. आपला महाराष्ट्र, आपली बातमी. जय भोलेनाथ, जय जय भोलेनाथ. गुरुकृपा ट्रॅव्हल्सची सुनियोजित टूर. उत्तराखंड चारधाम दर्शन यात्रा. पुणे ते दिल्ली, दिल्ली ते चारधाम आणि दिल्ली ते पुणे. प्रवास भाडे प्रत्येकी फक्त 38,500 रुपये. कपलसाठी स्वतंत्र रूम हवी असल्यास प्रत्येकी 45,000 रुपये. पहिला ग्रुप 10 मे 2024, दुसरा ग्रुप 24 मे 2024 आणि तिसरा ग्रुप दिनांक 6 जून 2024. 15,000 ॲडव्हान्स भरून आजच आपलं सीट बुक करा. अधिक माहितीसाठी संपर्क साधा. गुरुकृपा ट्रॅव्हल्स, गजानन महाराज खेडेकर, 9422025024, 9923716262, 9423525427 आणि शुभम गजानन खेडेकर 8996622004. त्वरा करा, आजच आपलं सीट बुक करा. जय भोलेनाथ, जय जय भोलेनाथ. तर काय कामच करण्याची काय अपेक्षा? निवडणुकीपुरती सगळीच आश्वासनं देतात पण प्रत्यक्षात फारसं काही घडतंय असं वाटत नाही. तेच आमच्याकडे येतात मागायला 5 वर्षातून एकदा. हे आम्हाला काय देणार आहे? आता या निवडणुकीला आम्ही विचार केलेला आहे, कुणाला निवडून द्यायचं किंवा कुणाला नाही निवडून द्यायचं. इलेक्शन आले की रस्त्यांची कामं चालू करतात, एरवी काहीही दिसत नाही. असं ते परिस्थिती आता ते निसर्गावर आहे. Come on guys, hurry up. अरे सुन ना, एक ब्रेक ले लेते हैं. Guys, I'm telling you, तुम लोगों को सही से ट्रैकिंग नहीं आता. But that's okay, you can learn. रोज का ढक्कन देना. तो ये रेड वाला है, सही वाला देना. अबे ढक्कन, पहले तो सही पानी पीना. Manikchand Oxyrich, proudly Indian.